नमस्कार मित्रांनो, हे आहेत 80 वर्षांचे बाबा आणि ह्यांचा व्यवसाय आहे भाजीपाला. नमस्कार बाबा. नमस्कार. काय चाललंय, बरं आहे का? बरे. आपलं नाव काय बाबा? तुकाराम साहेबराव चव्हाण. तुकाराम साहेबराव चव्हाण. आणि गाव? सावरगाव. सावरगाव. आणि धंदा काय करता बाबा आपण? धंदा भाजीपाल्याचा. भाजीपाल्याचा का? हा. आपल्याला शेती किती बाबा? शेती किती काय, आपल्याला 2 एकर आहे, पोट भरून खातोय. हां गरीब परिस्थिती आहे. हां. हा. वर्गा 10 रुपयानार. बाप. काय सांगावा, माणसं वारलेली 9 वर्ष झालं. हां. हा. अवघड परिस्थिती आहे. नातवंड कुणी असतील ना? हा, आहेत ना. आहेत, पण ती बी आपलं जातेत कुणाच्या हाताखाली, करतेत आपलं रुपया 2 रुपये 10-5 रुपयाचं काम. हां हां हां. तुमच्या मंडळी वारल्यात का? हा. असं. 9 वर्ष झालं. बर. हा. सुनबाई करते राग राग. अरे बापरे. हा. आणि मुलगी वगैरे असेल ना तुम्हाला? आहेत ना 2 मुली. हां, त्यांचे लग्न झाले असतील. हा, त्यांची लग्न झाली. मातकुळीची एक दिली, हं. लिंबुडीची एक दिली, खडकतपशी. बर. हा, त्यांचं चांगलं आहे. पण मुलीकडे गेलं तरी मुली बी ओळखीत नाही. असं आहे का? हा. त्यांचं चांगलं आहे म्हणून. हां हां हां. बाबा, शेती किती आहे आपल्याला? काय 2 एकर आहे. जिरायत आहे का बागायत? बागायतच आहे. हां पण ही काही पोर अशी भिजीत नाहीत, काही नाही. हां जातेत कुंकडे हिंडत येत. हां हां. हा. आता टचून करायचं नाही शेतीत. काय लावले आता शेतीमध्ये? शेतीमध्ये होय. हां. शेतीमध्ये ज्वारी, काही कांदा आहे, काही. असं आहे का? हा. बर. आणि आज आपण एक तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा, एक हा. भाजीपाला विकतानाचा. हा. तर तो व्हिडिओ खरा आहे का? खरं आहे. असं आहे का? तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करताय का? हा, पहिल्यापासून. असं आहे का? हा. पण आज तुमचं वय किती बाबा? फार गेले 80-90. 80-90च्या आसपास, आणि तरी भाजीपाल्याचा व्यवसाय करताय आपण. हा. 4 आणि 8 आण्यापासून विकलेलं आहे. असं आहे का? हा. नाही नाही, पण ह्या वयात तुमच्यासारख्या व्यक्तीने आज बसून खाण्याची म्हणजे हे असते ह्या वयामध्ये. परिस्थिती बरोबर आहे. हां हां हां. परिस्थिती हालाकीची असल्यामुळं केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन. हा. हम्म. कवा पिकतंय कवा नाही पिकतंय. हां मेघराजाच्या हातात आहे. हां. नाही, बरोबर आहे, बरोबर हा. आहे. आपल्या हातात आहे का काही. हां, नाही, काहीच नाही. हा. आता मग तुमचं दिनक्रम कसा असतो बाबा? तुम्ही आता सकाळच्याला उठता, हा. आणि सकाळी किती वाजता मग मार्केटला जाता तुम्ही? सकाळच्या पारी उठलं ना 4ला, हां म्हणजे मग 7ला 7:30ला जायचं तिथं. हां मग मंडईला तिथं आरतीवाल्याकडून माल घ्यायचा. हां आणि माल आरतीवाल्याकडून घेतला हां. म्हणजे मग आपलं हमालाला म्हणायचं, माझं तिथं नेऊन दिगाड्या. हं. हे बघ, ही तुला 20 रुपये 30 रुपये. हां. मग त्यांनी काय करायचं, ए त्या म्हाताऱ्याचं मानला का नेऊन घे, त्याच्याकडून पैसे हं. देतोय तो. त्यांनी नाही दिले तर मी देईन. हं. पण आपण त्या मालकापेक्षा आपणच त्याला पैसे द्यायचे. असं आहे का? हा. बरं. की एखाद्याचं आपल्याला कष्ट नको. हं. हा. तुम्हाला मजुरी किती राहते साधारणतः दिवसाकाठी? साधारण मजुरी मला राहते 200-300 रुपये. सगळं खर्च अर्थ जाऊन? घरचा अर्थ जाऊ. असं आहे का? अहो, आपल्याला कोण देतो 200-300 रुपये. हां हां. हा? नाही, बरोबर. आपण परिस्थिती आपली रुपयावारी काम केलेलं, हं हं. तळीमळी केली. हां अहो, गाजर रताळं खाल्ली, हां बरबाडं खाल्ली, हां हां कुरडूची भाजी खाल्ली, हां आंबाड्याची भाजी खाल्ली, हां. आणि तुम्हाला सांगतो तांदूळची भाजी खाल्ली. आपण परिस्थिती काढली, दिवस काढ वाईट. बरोबर आहे. आणि आज चांगले दिवस आले तर पोरांना ही दिवस हे आणि होत. चांगले दिवस आले तर पोरं बघा ना, बरोबर. काय सांगावा. एकाचं लग्न झालंय, एक राहिलंय. हां. हा. मग त्याला कुठं मुलगी बघितली का नाही आपण? आता बघावं लागेल ना. असं आहे का? बाबा, बरं. तुम्हाला व्यसन आहे का काही? काही नाही. सुपारीचं खांड नाही, काही नाही. दारू नाही, गांजा नाही, मटण नाही, काही नाही. बर. नुसती भाकर खाणे. हं. हा. चहा वगैरे पितात का सकाळी? हा, चहा आणि भाकर, असं आहे का? एवढ्या 2च वस्तू. बर 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 बर. बाबा, हा. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात? त्यांना सांगायचं, आपलं मजुरी करून पोट भरणे, हां काही व्यसन करणे नाही, हां बरं का. हां आणि आई बापाला सांभाळणे. हां. तुम्हाला सांगतो, आई बापाला इसरायचं नाही. बर. हा. तर आपण बघू शकताय की हे होते सावरगाव येथील
नाव काय बाबा तुमचं? तुकाराम साहेबराव चव्हाण, सावरगाव, तुकाराम साहेबराव चव्हाण, सावरगाव, मारुतीची. मारुतीची. तर ह्यांनी आपल्याला अतिशय दर्जेदार अशी माहिती त्यांच्याबद्दल सांगितलेली आहे. बाबा, आपलं मी पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद करतो तुम्हाला. बरं बरं, धन्यवाद. हां.